समीर जोशी दिग्दर्शित बस स्टॉप ह्या वीकेंडला रिलीज होतोय। चित्रपट ग्लॅमरस आहे, श्रीमंत आहे आणि देखणा झालाय, परंतु तरीही काही गणितं चुकतायत आणि ती काहीशी अशी आहेत। क्रमांक 1, सिद्धार्थ, अनिकेत, पूजा, अमृता, हेमंत ह्यांना कॉलेजमध्ये पाहणं आता जरा शक्य नाही, कारण थोडक्यात सांगायचं तर त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात अशा काही भूमिकांमधूनच केली होती आणि आता इतकं एस्टॅब्लिश झाल्यानंतरही त्यांना कॉलेजमध्ये पाहणं हे मराठी सिनेमाच्या प्रेक्षकाला पचणं जरा अवघड आहे। सो आता पुन्हा हे नको। त्यांच्या चेहऱ्यावर ती मॅच्युरिटी आहे जी कॉलेजमधल्या इनोसंट डिसिजन मेकर्सच्या चेहऱ्यावर दिसत नाही। सो कास्टिंग इथे थोडी जमली नाहीये। क्रमांक 2, चित्रपटात दाखवलेली पात्र आणि परिस्थिती या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि ते मान्यही आहे, पण त्यात नाविन्य असं काहीच नाही। हे विषय याआधी बऱ्याचदा हाताळले गेलेत। जुनं प्रेम शोधणारे देवेन आणि अनुष्का, सतत पोरी फिरवणारा किशोर, मुलींना पैशाने पटवता येतं असं समजणारा विनीत, थोडीशी स्वार्थी अशी शरयू, या सगळ्यांची कथा सुरू असताना अचानक त्यात आई बाबा आणि जनरेशन गॅप हा विषय सुरू होतो आणि मग कथा तिथे जाऊ लागते। त्यामुळे कथेचा फ्लो आणि मोटिव्ह इथे क्लिअर होत नाहीये। क्रमांक 3, संबंध नसलेल्या रस्त्यावरच्या माणसाला किशोर आणि विनीतचं विनाकारण छेडणं आणि तेही बराच वेळ त्यांच्यासोबत टाइमपास करत राहणं, किंवा कडक शिस्त असणाऱ्या बाबांची मुलगी शरयू बऱ्याचदा लेट नाईट बाहेर दिसते, ह्या काही गोष्टी खटकतात। हे सगळे एकमेकांचे मित्र आहेत, परंतु कॉलेजमध्ये असणारी ही गहरी दोस्ती या फ्रेंड सर्कलमध्ये तितकीशी दिसत नाही। सीन पुरते एकत्र येण्याचा नाटकीपणा इथे बऱ्याचदा होतोय, त्यामुळे ह्यांची फ्रेंडशिपही तशी कन्व्हिन्सिंग होत नाहीये। क्रमांक 4, चित्रपटाचं संगीत, लोकेशन्स अशा बऱ्याच गोष्टी जमून आल्यात, परंतु चित्रपटाचे संवाद आणि कथा न जमल्यामुळे या अशा कसदार कलाकारांचेही अभिनय कन्व्हिन्सिंग वाटत नाही हे आश्चर्य। आपले आवडते कलाकार म्हणून चित्रपट पाहता येतो, परंतु त्या पलीकडे उत्सुकता वाढवेल असं ह्यात काही नाही। क्रमांक 5, कॉलेज तरुणाईवर चित्रपट बनवताना काही रिअलिस्टिक टॉपिक शोधणं आता गरजेचं झालंय। एवढी मोठी स्टारकास्ट असून देखील चित्रपट अपील करत नाही किंवा प्रेक्षकांना होल्ड बॅक करत नाही। कॉलेजचे ब्रेकअप्स, टेरेसवर जाऊन दारू पिणं हेच नेहमीचे सीन्स इथेही पाहायला मिळत आहेत। इतक्या कॅरेक्टर्समधलं एकही कॅरेक्टर लक्षात राहत नाही, हे विशेष। मी ह्या चित्रपटाला देते 2 स्टार्स, तरी देखील तुम्ही थिएटर्समध्ये जा, चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका।